नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्याच्या उपायासंदर्भात चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आजचा आपला विषय आहे मधुमेह खरंच मृत्यूदंड का? आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर एस कुमार आणि डॉक्टर भाग्यश्री। स्वागत आहे तुमचं। नमस्कार। नमस्कार। डॉक्टर कुमार हे सायंटिस्ट असून शोधकर्ता आहेत आणि लेखक आहेत आणि 2022 मध्ये त्यांना पॅरिसमध्ये भारत गौरव अवॉर्ड मिळाला आहे आणि मागच्या वर्षी ब्रिटिश पार्लिमेंटमध्ये बेस्ट सायंटिस्ट अवॉर्ड मिळाला आहे। तसंच त्यांची 2 पुस्तकं देखील पब्लिश आहेत, नो डायबिटीज देन नो डायबिटीज हे बुक देखील त्यांचं पब्लिश आहे। 2008 मध्ये डॉक्टर एस कुमार यांनी ॲप्रोप्रिएट डाएट थेरपी सेंटरची स्थापना केली। हे आरोग्याच्या इतिहासातील बेंचमार्क ठरलं आणि नवीन उपचारांच्या नवीन पद्धतींची सुरुवात केली। ॲप्रोप्रिएट डाएट थेरपीची सेंटरची सुरुवात नागपूरमध्ये करण्यात आली होती आणि सध्या याची संपूर्ण भारतात 50 पेक्षा जास्त केंद्र आहेत। डॉक्टर भाग्यश्री या आरोग्य सेवेच्या क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत। त्या ॲप्रोप्रिएट डाएट थेरपी सेंटरच्या संचालक आहेत। डॉक्टर भाग्यश्री यांनी MUHS विद्यापीठातून आयुर्वेद आणि शस्त्रक्रिया या विषयात पदवी पूर्ण केली आहे आणि त्याचबरोबर पारंपरिक औषध मॅकेरिया विद्यापीठातून PhD देखील पूर्ण केलेली आहे। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात सुरुवातीला मधुमेहाला घेऊन बरेच जणांच्या मध्ये समज गैरसमज असतात। आपल्या प्रेक्षकांमध्ये पण बरेच जणांना एक्झॅक्टली कळत नाही। तर या बाबतीत यातून सुरुवात करूया, यावर तुमचं काय मत आहे? बेसिकली कसं झालेलं आहे की जसं तुम्ही एक प्रश्न विचारला की समज गैरसमज आणि ह्या समज गैरसमजाचं उत्तर आहेत। आता डायबिटीज म्हटलं की मधुमेह म्हटलं की त्याचे काही पातळी मेडिकल फील्ड यांनी टाकलेली आहे की आपण जेवलो आणि त्याच्यानंतर जी साखर आपली 110 असायला पाहिजे जेवणाच्या आधी, जेवल्यानंतर 2 तासानंतर 140 असायला पाहिजे आणि ह्या दोघांचं जर आपण समतोल बघितलं तर आपण ग्लायसोलेटेड हिमोग्लोबिन म्हणतो आपण 3 महिन्याचं, ही पातळी त्यांनी ठेवलेली आहे। याला पकडून सगळेजण डायबिटीज म्हणून, याच्यावर जर थोडी जास्त साखर झाली की त्याला डायबिटीज म्हणून आपल्याला स्टॅम्पिंग होतं। तर बेसिकली सायन्स आणि मेडिकल सायन्स काय म्हणतं की याच्यामध्ये दोघांमध्ये खूप फरक आहे। सायन्स म्हणतंय की याला डायबिटीज म्हणण्याचा अधिकार नाही आहे, कारण त्याचं कारण असं आहे की जर त्यांची जी डेफिनेशन जर आपण बघितली मेडिकल फील्डची, तर डेफिनेशन काय म्हणते, जर तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन नसेल बनत, तुमच्या बॉडीमध्ये बीटा सेल्स जर कार्यरत नसतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला शुगर कंट्रोलमध्ये होत नाही, तर त्यांचे टेस्ट होणे गरजेचे आहेत। असे काही टेस्ट असे आहेत ज्याच्यानं तुम्हाला गैरसमज दूर करता येईल की तुम्हाला डायबिटीज आहे की नाही आहे। यातले जे 3 टेस्ट खूप भारतामध्ये सगळ्यांना माहीत आहे। जेवणाच्या आधीची शुगर, त्याला फास्टिंग शुगर म्हणतो आपण, जेवणानंतरची पोस्ट मील शुगर आणि दोघांचा जो ॲव्हरेज मी जसं सांगितलं की HbA1c, याचा व्यतिरिक्त आपल्याला अजून 5 टेस्ट अजून करायला पाहिजेत की आपल्या बॉडीमध्ये खरोखरच इन्सुलिन बनतं आहे का, दॅट इज नोन एज अ फास्टिंग सिरम इन्सुलिन। याच्यानंतर आपल्याला होमा IR, याच्यामध्ये आपल्या बॉडीचे जे जसं सांगितल्याप्रमाणे आपल्या बीटा सेल किती आहेत हे आपल्याला कळतं आणि त्याची सेन्सिटिव्हिटी किती आहे हे होमा IR मध्ये कळतं। आणि एक C पेप्टाईड, दिस C पेप्टाईड आपल्या रक्तामध्ये तेव्हाच मिळतं जेव्हा बॉडीमध्ये इंडोजिनियस इन्सुलिन बनेल। आपल्या बॉडीमध्ये एक्सटर्नल जी इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये आपण जे बाहेरने घेतो त्याच्यामध्ये C पेप्टाईड मिळत नाही। जनरली हे टेस्ट भारतामध्ये कोणीच करत नाही आहे, खूप म्हणजे 1% लोक असतील ते बनवत असतील, पण हे टेस्ट खूप महत्त्वाचे आहेत। जर हे टेस्ट केले तर आपल्याला कळतं की सगळ्यांचे हे रिपोर्ट्स नॉर्मल असतात, मग डायबिटीज म्हणण्याचा अधिकार सायन्सला तर नाही आहे। आणि सर, सायंटिस्ट होण्यासाठी तुम्ही फार्मा उद्योग सोडला का? बघा, याच्यामध्ये एक मोठी स्टोरी आहे की आपण ज्या लाईनमध्ये असतो, आपण शिकलेलो असतो आणि आपल्या घरामध्ये जर कोणाला डायबिटीज झाला असेल किंवा कोणाला टायफॉईड झाला असेल, कोणाला नीचा प्रॉब्लेम झाला असेल, आपल्याकडे जर सोल्युशन नसेल मिळत तर मग आपल्याला त्या जे आपण शिक्षण घेतलं त्याचा काहीच उपयोग होत नाही। त्यानंतर बेसिकली फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आम्ही लोक कसे करतो की खूप डीपमध्ये जातो आणि त्या डीपच्या हिशोबाने ॲज अ सायंटिस्ट म्हणून आम्ही आपली जर्नी सुरुवात केली आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आढळल्या।
आणि डायबिटीजबद्दल तुम्हाला असं म्हणायचं आहे की डायबिटीज हे आपल्या स्वयंपाकघरातनं आलेले सोल्युशन स्वयंपाकघरातच आहेत. ओके. आता तुम्ही मधुमेहावर एवढं संशोधन केलं, तर नेमकं हे रिसर्च करण्यासाठी तुमचा टर्निंग पॉईंट काय होता? टर्निंग पॉईंट असं आहे की बघा आता कुठलाही टायफॉईड जसं असतो, मलेरिया असतो, TB सगळे चांगले होतात. पण जेव्हा डायबिटीज म्हणतो आपण त्यावेळेस असं आपल्याला कळतं की कोणाचं चांगलं होत नाही आहे. आता याच्यामध्ये मग जसं सायंटिफिक वेमध्ये आम्ही टेस्टवर आम्ही अवलंबून असतो, तर ते 3 टेस्ट आपण करतो त्याच्यामध्ये कळत नाही की आपल्याला डायबिटीज आहे की नाही. तर आमचे काही ओळखीचे काही लोक होते, आमचं समाजामध्ये आम्ही मित्रांना बघितलं, मित्रांचे लहान मुलं बघतो आम्ही की त्यांना ते आयुष्यभर इन्सुलिन घेऊन राहिले आहेत. मग जर टायफॉईड चांगला होऊ शकतो, मलेरिया चांगला होऊ शकतो, TB चांगला होऊ शकते, डेंग्यू चांगला होऊ शकतो, तर मग डायबिटीज का चांगला होत नाही याचा करता संशोधन एक वी आर फोर्स टू गो इन टू द सिस्टम सायंटिस्ट म्हणून. ओके. आता तुमच्या रिसर्चबद्दल आणि तुमच्या अचिव्हमेंट्सबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा. मित्रांनो, डायबिटीज म्हणजे मृत्यूदंड नाही, एक लक्षात ठेवा. ज्या ज्या लोकांना तुम्हाला असं वाटत असेल डायबिटीज आहे, त्या लोकांनी हे टेस्ट करून घ्यायला पाहिजे आणि आपल्या शहरातले किंवा आपले जे डायबिटॉलॉजिस्ट असतील त्यांना भेटायला पाहिजे आणि त्यांच्याकडनं याबद्दलची सोक्षमोक्ष करायला पाहिजे. जर एखाद वेळेस त्यांना नसेल कळत तर काय होईल की आपल्याला तुम्हाला रिझल्ट्स नसतील मिळत तर आपल्याला आमच्याकडे आमचे जे सेंटर्स आहेत भारतामध्ये, एज्युकेशनल सेंटर्स आहेत, तिथे येऊन आमच्याकडनं ती हे करू शकतात. आणि हा जो विषय आहे प्रत्येकाचा गैरसमज आहे, म्हणून मी माझे जे सायंटिफिक वे माझं म्हणणं आहे की रक्तामध्ये वाढलेली साखर ती फास्टिंग, पोस्ट मील आणि HbA1cला डायबिटीज समजू नका, कारण हे सिम्प्टोमॅटिक आहे. तुम्हाला कन्फर्मेटरी टेस्ट करायला असेल तर हे करायलाच पाहिजे. एक लहानशी गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा आपल्याला आजार होतो किंवा आपल्याला टेम्परेचर असतं त्यावेळेस काय करतो की आपण कुठल्याही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर काय करतो, एक टेम्परेचर कमी करण्याकरता एक क्रोसिनची गोळी देतो आणि आपला टेम्परेचर कमी होतो. नंतर दुसरी कन्फर्मेटरी टेस्ट करायला पाहिजे की तुम्हाला डेंग्यू आहे, टायफॉईड आहे, मलेरिया की TB, आणि एक पर्टिक्युलर अँटीबायोटिक देऊन 6 महिन्यामध्ये तुमचं TBसुद्धा चांगली होते. पण जेव्हा डायबिटीजचा प्रश्न असतो त्यावेळेस काय करतात हे लोक, दे से बाय 2025 इंडिया इज गोइंग टू बी डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. मग असं काय, याच्यामध्ये फास्टिंग, पोस्ट मील आणि HbA1c हे सिम्प्टोमॅटिक टेस्ट आहेत. कन्फर्मेटरी टेस्ट हे जे मी तुम्हाला सांगितलं की फास्टिंग, सिरम इन्सुलिन, C पेप्टाईड, HOMA-IR, बीटा सेल ॲक्टिव्हेशन आणि सेन्सिटिव्हिटी, दे आर कन्फर्मेटरी टेस्ट. आज भारतामध्ये आमचे 50हून जास्त सेंटर्स आहेत आणि आमचं मागच्या 20 वर्षामध्ये आमच्याकडे अजूनही एकही असं पेशंट आढळला नाही ज्याला आम्ही डायबिटीज म्हणू शकतो. पण त्यांची शुगर वाढलेली होती, त्यांचे टॅबलेट्स ते घेत होते, ते इन्सुलिनसुद्धा घेत होते. पण आमच्याकडे आल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला डायबिटीज नाही. डायबिटीज म्हणजे आणि शुगर ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. डायबिटीज आपण तेव्हा म्हणू जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जो C पेप्टाईड आहे 0.8च्या खाली असेल, तेव्हा आपण सांगू की तुम्हाला डायबिटीज. 0.8च्या वर जर असेल तर त्याला डायबिटीज म्हणता येत नाही सायन्समध्ये. ओके. आता डायबिटीज आणि मधुमेह या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर सर, एक्झॅक्टली मधुमेह म्हणजे काय आणि आपल्याला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखायचं, किंवा त्यासाठी कोणत्या स्पेसिफिक टेस्ट आहेत? आता जे मी तुम्हाला सांगितलं ह्या टेस्टवरनं कळतं आपल्याला की आपल्याला खरोखरच डायबिटीज आहे की नाही. साखर वाढणे हा डायबिटीज नाही हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये सायंटिफिक वे आहे. जो C पेप्टाईड आहे हे 0.8च्या वर पाहिजे, बीटा सेल ॲक्टिवेट पाहिजेत. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं की जे C पेप्टाईड आहे हे फक्त इंडोजेनियस इन्सुलिनमधनंच मिळतं, तुम्हाला एक्सोजेनियस इन्सुलिनमध्ये मिळत नाही. मी प्रत्येकाला बोलताना एक छोटंसं उदाहरण देतो. जसं हा अंगठा आहे, अंगठा हा आपला दिस विल नेवर रिसेंबल एनीवेअर इन द वर्ल्ड. हा कोणीही बनवू शकत नाही. आणि देव म्हणतो की बा तुम्ही चंद्रावर जाऊ शकता, मंगळावर जाऊ शकता, तुम्ही इन्सुलिनसुद्धा बनवून घ्या आपल्या लॅबॉरेटरीमध्ये, पण त्याच्यामध्ये C पेप्टाईड कधीही मिळत नाही. म्हणून जर C पेप्टाईड तुमच्या टेस्टमध्ये आढळत असेल
तर तुम्ही हे समजा की तुम्हाला डायबिटीस कधीही नव्हता आणि आजही नाही आणि केव्हाही राहणार नाही. फक्त आपल्या बॉडीमध्ये जी साखर रेग्युलर बनते आहे, जी फ्रिक्वेन्सीमध्ये मिळते आहे, त्या फ्रिक्वेन्सीमध्ये इट इज नॉट बिंग युटिलाइज ॲट द सेल्युलर लेवल. आज पूर्ण विश्वामध्ये म्हणजे तुम्ही इंडियाचं सोडा कुठेही तुम्ही गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की नो बडी इज वर्किंग ऑन द युटिलायझेशन ऑफ द शुगर ॲट द सेल्युलर लेवल. त्याचे जो मेन कारण आहे तो इन्सुलिन रिसेप्टर ब्लॉक असतात. आपल्या बॉडीमध्ये मोर दॅन 100 ट्रिलियन सेल्स आहेत आणि एका सेलमध्ये कमीत कमी 10,000 इन्सुलिन रिसेप्टर्स असतात. जर ते ब्लॉक असतील तर आलेली साखर आतमध्ये जात नाही, म्हणून ती वाढलेली रक्तामध्ये असते आणि याला हे डायबिटीस म्हणतात. म्हणून माझं हा म्हणणं आहे की समज आणि गैरसमज हे ठेवू नये. डायबिटीसला समजणे हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. डॉक्टर भाग्यश्री, तुमचं यावर काय मत आहे? सरांनी जसं तुम्हाला सांगितलं की सगळे टेस्ट केले पाहिजे. आजकाल आम्ही जे पेशंट बघतो ते खूप घाबरलेले आहे. डायबिटीस नाव ऐकल्यावर खूप घाबरतात, त्यांना एक भय येऊन जातो आतून. इवन जे लहान मुलं असतात, आम्ही लहान मुलंसुद्धा बघितले ज्यांना इन्सुलिन लागते, ते पण खूप घाबरलेले. का घाबरलेले? कारण की त्यांना प्रॉपर एक नॉलेज नाही मिळत आहे. प्रॉपर एक टेस्ट कुठली करायला पाहिजे, काय जेवण घ्यायला पाहिजे, काय काय आपल्याला अवॉइड करायला पाहिजे, या गोष्टीची त्यांना आता तेवढी इन्फॉर्मेशन नाही मिळत आहे. त्याच्यासाठीच आम्ही ॲप्रोप्रिएट डाएट थेरपीचे 50 सेंटर ओपन केले आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि सगळे एज्युकेशनल कन्सेप्टमध्ये आहे की पहिले तुम्ही जाणून घ्या की तुम्हाला डायबिटीस आहे की नाही आहे. पहिले त्याला ओळखणं गरजेचं आहे. अगदीच अगदीच. डॉक्टर, थोडं इन्सुलिन विषयी थोडं मार्गदर्शन कराल? इन्सुलिन बेसिकली सगळ्यांना माहीत आहे जे काही लोक डायबिटिक आहे की इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये पँक्रियाजमधनं ते सेक्रीट होतं आणि हे आपल्या साखरेला युटिलाइज करण्याकरता कामी येतं. जे आपले रिसेप्टर्स असतात ते ओपन करतात. लॉक आणि की सिस्टम असं. विदाऊट इन्सुलिन शुगर आतमध्ये जात नाही, म्हणून इन्सुलिन हे खूप महत्त्वाचं असतं आणि ह्याचाच फायदा हे लोक घेतात आहे की तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन बनत नाही. इन्सुलिन टेस्ट जर आपण केली फास्टिंग सिरम इन्सुलिन तर ही सगळ्याची नॉर्मल असते. इन्सुलिन खूप महत्त्वाचा घटक आहे आपल्या बॉडीमध्ये, पण जर एक्सेस इन्सुलिन असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. इट कॉजेस अ इन्सुलिन रेजिस्टंट. त्याच्यामुळे ओबेसिटी, PCOD, PCOS ह्या सगळ्या गोष्टी हे एक्सेस इन्सुलिन होतं. कुठलीही वस्तू एक पातळीमध्ये असेल तर तुमच्या बॉडीमध्ये जर इफेक्टिवनेस जर बॉडीमध्ये बघायचं असेल तर इन्सुलिन आपली 5च्या खाली पाहिजे. आता जितके पेशंट असतात आमच्याकडे येतात, जेव्हा आम्ही ते बघतो तर कोणाची 20 असते, कोणाची 25 असते, कोणाची 40 असते. तर एक्सेस इन्सुलिन हे बेसिकली हे चुकीचं आहे आणि ही जी टेस्ट, जसं मी पुन्हा बोलायला घेतो की टेस्ट ही खूप महत्त्वाचा पार्ट आहे इन्सुलिनमध्ये. ओके. डॉक्टर भाग्यश्री, आता ॲप्रोप्रिएट डाएट थेरपी एक्झॅक्टली सेंटरमध्ये काय काय होतं आणि डायबिटिक पेशंटना कशा पद्धतीने याची हेल्प होते याविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगाल? ॲप्रोप्रिएट डाएट सेंटरमध्ये आम्ही पुणे ऑल ओव्हर इंडियाने 50 सेंटर जसं मी तुम्हाला सांगितलं. आम्ही सगळ्यात पहिले पेशंटला जे सरांनी टेस्ट मेन्शन केले आहे, 6 टेस्ट जे सगळे मेडिकल बुक्समध्ये अवेलेबल आहेत, खूप साऱ्या लॅब्समध्ये अवेलेबल आहेत. सगळ्यात पहिले तर आम्ही ते टेस्ट करायला त्यांना सांगतो अँड बाय अपॉइंटमेंट त्यांना भेटतो आम्ही आणि पूर्ण प्रॉपर गायडन्स दिलं जातं सगळ्यात पहिले की त्यांना डायबिटीस आहे की नाही आहे. तर मोस्टली आम्ही तर खूपसे पेशंट्स बघितले की त्यांना डायबिटीस नसतोच. ओके. येस. आणि त्याच्यानंतर त्याचं कसं उपचार करायचा आहे की त्यांना किती कोणती मेडिसिन्सची घ्यायचं आहे, इन्सुलिन घ्यायची आहे, इन्सुलिन कशी बंद करायची, या सगळ्या गोष्टीचं आम्ही त्यांना गायडन्स करतो. त्याच्याच व्यतिरिक्त आम्ही जे डाएट त्यांना सांगतो, आहार विहार कसला घेतला पाहिजे. आजकाल यूट्यूबमध्ये इवन खूप लोक आपलेच एक सजेस्ट करतात आणि हे घ्यायचं, हे घ्यायचं, ते नाही घ्यायचं. पण आपली जी बॉडी आहे ही सायंटिफिक बनलेली आहे. तर तुम्हाला जे डाएट पाहिजे हे सायन्सचे रिलेटेड पाहिजे, जे तुमची बॉडी एक्सेप्ट करते. तर काय सायंटिफिक डाएट घ्यायचं हे अप्रोप्रिएट डाएटमध्ये आम्ही सांगतो त्यांना. ओके. तर सर, आता डॉक्टर, जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो, जेव्हा तुमच्याकडून ट्रीटमेंट घेत असतो, तर एकंदरीत त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी किती काळ लागतो? याच्यामध्ये जसं सांगितलं तसं आपल्याला 9 महिने लागतात जन्माला यायला, तसं मिनिमम 9 महिने लागतात. 1, 2, 3 वर्षे लागू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जर तुम्ही बघितलं असेल डायबिटीसचे पेशंट तुमच्याही लक्षात असतील किंवा जे लोक बघत असतील, त्यांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर ही जी शुगर आहे ती कंट्रोल होत नाही.
म्हणजे तुम्ही ट्रीटमेंट घेताय, तुम्ही योगा करताय, तुम्ही मेडिटेशन करताय, तुम्ही एक्सरसाइज करताय आणि त्याच्यानंतरही साखर तुमची 350-400 असते आणि HbA1c 13-14 असतं. तर बेसिकली आमच्याकडे आल्यानंतर सगळ्यात पहिले जे आहे शुगर कंट्रोल टू कंट्रोल आणि स्टेबल, ह्या 2 गोष्टी आमच्याकडे खूप महत्त्वाच्या असतात. आणि आमच्याकडे आल्यानंतर यांचे जी फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे जी आहे ती कमी होते. जर इन्सुलिन चालू असेल तर इन्सुलिन बंद होतं आणि आम्ही जे काही सेन्सिटायझर देतो तेही बंद होतं. डिपेंड्स असतं की तो जो पेशंट आहे त्याची इन्व्हॉल्वमेंट त्या प्रोटोकॉलमध्ये किती आहे. बरेचदा काय असतं आम्ही सांगतो पण त्यांनी तेवढं करायला पाहिजे. जे काही सांगितलं आहे खाण्यापिण्यामध्ये बदल सांगितलेला आहे आणि ते रेग्युलर आमच्याकडे दर 15 दिवसामध्ये त्यांनी रिपोर्ट घेऊन येतो आमच्याकडे फास्टिंग आणि पोस्ट मील. आणि जे पहिले रिपोर्ट्स आहेत ते 3 महिन्यांनी आम्ही रिपीट करतो आणि त्याच्यामुळे एव्हरीथिंग इज अ एव्हिडन्स बेस्ड. जो एव्हिडन्स आहे त्याच्यावर आम्ही चालतो. प्रत्येकाला कमी जास्त वेळ लागू शकतो. इंडिव्हिज्युअल त्यांची इन्व्हॉल्वमेंट त्या प्रोटोकॉलमध्ये किती आहे आणि जे आम्ही सांगतो आहे ते किती पर्सेंटेज ते फॉलो करतात आहे याच्यावर अवलंबून असतं ते. ओके. तर सर जसं की सुरुवातीला पण मी उल्लेख केला की तुमची 2 पुस्तकं देखील पब्लिश आहेत, नो डायबिटीज देन नो डायबिटीज. तर या पुस्तकांविषयी थोडं आपल्या प्रेक्षकांना पुस्तकं म्हणजे KNOW, नो डायबिटीज देन नो डायबिटीज. जर डायबिटीज हे आपण जर प्रयत्न केला समजायचं तर डायबिटीज नाहीच आहे असं याचं अर्थ आहे. दिस वॉज फॉरवर्ड बाय डॉक्टर आमटे आणि 2019मध्ये डॉक्टर अनुप्रिया पटेल ज्या हेल्थ मिनिस्टर होत्या सेंट्रलचं त्यांच्या हाताने विमोचन झालं आहे. दुसरं जे पुस्तक आहे यस मिल्क अब नो मिल्क, याच्यामध्ये जे ॲनिमल मिल्क आहे याच्याबद्दल लिहिलेलं आहे. याची प्रस्तावना मनेका गांधीजींनी लिहिली आहे 2006मध्ये आणि 2011मध्ये प्रेसिडेंट लायब्ररीमध्ये आय हॅव गॉट द प्रिव्हिलेज ऑफ हॅव्हिंग माय बुक इन प्रेसिडेंट लायब्ररी इन्क्लूड झालेली आहे. ॲनिमल मिल्क इज अ स्पीसीज स्पेसिफिक. गाईचं दूध गाईचं वासरू करताय, आपल्या आईचं दूध आपल्या करताय. हे सायंटिफिक बुक आहे विथ द रिटर्न विथ ऑल रेफरन्सेस ऑफ द वर्ल्ड. सर मी रिक्वेस्ट करेन की तुमच्या दुधाबद्दलच्या संशोधनाबद्दल थोडं एक्स्ट्रा सांगाल. बेसिकली कसं आहे आता लहान मुलांचं त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक मी घेतो आहे. लहान मुलांना जे डायबिटीज होतं ते गाईचं दुधामुळे होतं हे अजूनही माहीत नाही लोकांना. आपण काय करतो जेव्हा डॉक्टर आपल्याकडे जेव्हा लहान बाळा असतो आपल्याकडे त्याची शुगर वाढलेली असते डॉक्टरकडे गेलं की तो फास्टिंग पोस्ट मील आणि HbA1c त्याची शुगर खूप वाढलेली असते आणि किटोसिस झालेलं असतं तर त्याला मृत्यूदंड दिला जातो की ह्या बाळाला ह्या मुलाला तुमच्या डायबिटीज झालेला आहे, त्याला आयुष्यभर डायबिटीज आहे आणि त्याला आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागेल. पण ते होतं कशाने याच्यावर कोणीही बोलत नाही. मित्रांनो गाईचं दूधमध्ये IGF नावाचा एक हार्मोन असतो विच इज व्हेरी आयडेंटिकल टू द ह्युमन इन्सुलिन आणि शरीरामध्ये गेल्यानंतर बॉडी इज नॉट एबल टू आयडेंटिफाय की कुठलं चांगलं कुठलं ओरिजिनल आहे आणि कुठलं बाहेरचं. त्या संगणमध्ये बॉडी द किल्स देअर ओन बीटा सेल अँड दे कॉल एज अ ऑटो इम्युनिटी डिझीज. तर गाईच्या दुधामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत जे पारंपरिकच्या मताने आपण घेतलेलं आहे. गाईच्या दुधामध्ये आपण जे दूध घेतो, आता मी जर तुम्हाला विचारलं की दुधाने काय फायदे होतात तुम्ही काय फायदा सांगा मला. मला झोप चांगली लागते, परत त्यात प्रोटीन्स असतात भरपूर, बरं अजून काय हेल्थसाठी चांगलं आहे, स्किन चांगली होते, कॅल्शियम हा ऑब्व्हियसली कॅल्शियम. दिस इज मित्रांनो दुधाने कधीही कॅल्शियम मिळालेला आजपर्यंत नाही आहे. मिल्क कॉजेस ऑस्टिओपोरोसिस. आता तुम्ही जे बोलला की दुधाने कॅल्शियम मिळतं हे एकदम चुकीचं आहे. सायन्स कधीही याचं हे गुजमध्ये नाही आहे. तुम्ही जर बघितलं असाल भारतामध्ये सगळ्यात जास्त दूध विकलं जातं, सगळ्यात जास्त कॅल्शियमचे टॅबलेट विकल्या जातात आणि ऑस्टिओपोरोसिस इज नंबर 1 इन इंडिया. सो हे कुठे होत नाही. झोपेचा तुम्ही विषय काढला, येस याच्यानी झोप चांगली येते कारण इट हॅज गॉट द मेलाटोनिन, वन ऑफ द नॅचरल हार्मोन. आपल्या बॉडीमध्ये पण मेलाटोनिन जसं रात्र होते आपल्या बॉडीमध्ये मेलाटोनिन जे आहे ते सिक्रेट होतं. गाईचं दुधामधला मेलाटोनिन आणि हे म्हणून इट बिकम्स 1 स्क्वेअर आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप येतं अशी ती कल्पना आहे. पण मित्रांनो गाईचं दूध गाईचं वासरू करता आहे, आपल्या आईचं दूध आपल्या करताय. मिल्क इज अ स्पेसिफिक.
ओके, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. तर आजचा आपला विषय होता मधुमेह खरंच मृत्यूदंड का, आणि यावर डॉक्टरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. नेमकी मधुमेहावर गैरसमज काय आहे, मुळात तो कसा ओळखायचा, यावर डॉक्टर एस कुमार आणि डॉक्टर भाग्यश्री या ठिकाणी होत्या. खूप चांगलं उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला डिटेल्स दिसत आहेत, हेल्पलाईन नंबर दिसत आहेत, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.